नमस्कार मित्रांनो, विविध प्रकाराच्या DC मशीनचं टर्मिनल भाग आणि कनेक्शन कसे ओळखायचे या अभ्यासात आपले स्वागत आहे। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल दिलेल्या DC मशीनचे नेमप्लेट डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे। टेस्ट लॅम्प मेथडने DC मशीनच्या वाइंडिंग्सच्या टर्मिनल्सच्या जोड्या निश्चित करणे। टेस्ट लॅम्प पद्धतीद्वारे DC मशीनचे फील्ड आणि आर्मॅचर टर्मिनल्स तपासणे आणि ओळखणे। DC मशीनचे पार्ट्स ओळखणे, विविध प्रकारचे DC मशीन्स कनेक्ट करणे। चला तर हा अभ्यास करण्यासाठी लागणारी टूल्स आणि मशीनरी यांची व्यवस्था करूया। इन्सुलेटेड कॉम्बिनेशन पायलर्स, स्क्रू ड्रायव्हर, डबल एंडेड स्पॅनर सेट, DC कंपाउंड मशीन 220 volts, dismantled DC machine, PVC insulated copper wire, KitKat fuse unit, pendant lamp holder, single pole single throw switch, incandescent lamp, digital multimeter। नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि त्याचा अर्थ लावा आणि DC कंपाउंड मशीनचे टर्मिनल ओळखा। दिलेल्या DC कंपाउंड मशीनचे नेमप्लेट डिटेल्स वाचा। टर्मिनल बॉक्स कव्हर काढा आणि टर्मिनल्सचे लेआउट स्केच करा। टर्मिनल कव्हर काढताना स्क्रू हेड्स किंवा नट्स खराब करू नका किंवा ते गमावू नका। टर्मिनल्सवर कोणतेही मार्किंग नसल्यामुळे दाखवल्याप्रमाणे तुमचे स्वतःच मार्किंग करा। DC कंपाउंड मशीनच्या टर्मिनलच्या जोड्या तपासा आणि ओळखा। 240 volts 25 watt साठी टेस्ट लॅम्प तयार करा। एका केबलला फेज केबल म्हणून ओळखा आणि त्यास स्विच आणि फ्यूज द्वारे टेस्ट लॅम्पशी जोडा। तुमच्या शरीराचा कोणताही भाग रॉड्सच्या उघड्या भागाच्या संपर्कात येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, यामुळे शॉकचा धोका होऊ शकतो। टेस्ट लॅम्प वापरात नसताना स्विच ऑफ ठेवा। टेस्ट लॅम्पच्या ब्रॉड 1 ला टर्मिनल 1 ला एक टोक जोडा आणि टेस्ट लॅम्पच्या दुसऱ्या टोकाला ब्रॉड 2 बाकीच्या टर्मिनलला एक एक करून स्पर्श करा। लॅम्पची स्थिती तपासा। इतर टर्मिनल पैकी कोणत्याही एका टर्मिनलला स्पर्श करताना दिवा चमकत असेल तर ब्रॉड 1 आणि ब्रॉड 2 ला जोडलेले टर्मिनल एकाच सर्किटच्या जोड्या बनवतात। टॅब्युलेशन मध्ये निरीक्षणे नोंदवा। टर्मिनलच्या एका टोकाला टेस्ट लॅम्पचा ब्रॉड 1 दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या टर्मिनलशी जोडा आणि टर्मिनलची दुसरी जोडी शोधण्यासाठी तीच पुनरावृत्ती करा आणि निकाल टेबलमध्ये लिहा आणि A1 आणि A2 B1 आणि टर्मिनलच्या जोडीला नावे द्या। B2 C1 आणि C2 अनुक्रमे। टेस्ट लॅम्प दोन्ही आर्मॅच्युअर आणि सिरीज फील्ड टर्मिनल्स मध्ये तेजस्वीपणे जळतो कारण संबंधित इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी मूल्याची असते, तर शंट फील्ड सर्किटमध्ये प्रकाश डिम होऊ शकतो। जेव्हा स्पर्श केला जातो तेव्हा काही ठिणग्या निघू शकतात, फक्त हाय इंडक्टिव्ह रिॲक्शनमुळे। निष्कर्ष: आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 आणि A2, शंट फील्ड टर्मिनल्स E1 आणि E2, सिरीज फील्ड टर्मिनल्स D1 आणि D2। इतर दोन सोडलेले टर्मिनल तपासा, ते टर्मिनलच्या समान जोड्यांचे आहेत की नाही ते तपासण्यासाठी। टर्मिनलच्या जोड्या ज्यावर दिवा एकतर डिम होतो किंवा ब्रॉड कनेक्ट पॉइंट स्पार्क देतो ते शंट फील्ड टर्मिनल्स आहेत। तुम्ही कदाचित हा प्रयोग पाहिला असेल। दिवा 2 सेट किंवा टर्मिनलच्या जोड्यांवर चमकदारपणे चमकतो, ते आर्मॅच्युअर आणि सिरीज फील्डशी संबंधित आहेत। लो रेझिस्टन्स टर्मिनल्सच्या 2 जोड्यांपैकी आर्मॅच्युअर टर्मिनल्स जोडी ओळखा। टेस्ट लॅम्पचे एक टोक ओळखलेल्या लो रेझिस्टिव्ह जोड्यांपैकी कोणत्याही एका जोडणीशी ब्रॉड 1 म्हणा, म्हणजे जेथे दिवा उजळत होता, आणि दुसऱ्या टोकाला कोणत्याही एका ब्रशला स्पर्श करा। टेस्ट लॅम्प टर्मिनल्स मशीनच्या बॉडीला किंवा फ्रेमला किंवा ब्रश शिवाय इतर कोणत्याही धातूच्या पार्टला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या। जर टेस्ट लॅम्प जळत असेल तर ती जोडी आर्मॅच्युअर टर्मिनल्सची आहे, नसल्यास इतर जोड्या वापरून पहा। टर्मिनल्सवर A1 आणि A2 म्हणून चिन्हांकित करा। उर्वरित 2 टर्मिनल्स सिरीज फील्ड टर्मिनल्सचे असतील, त्यांना D1 आणि D2 म्हणून चिन्हांकित करा।
मल्टीमीटर वापरून डीसी कंपाऊंड मशीनमधील टर्मिनल्सची ओळख. डिजिटल मल्टीमीटर घ्या आणि ते कंटिन्युटी मोडमध्ये सेट करा. दोन्ही प्रोब्सला एकत्र स्पर्श करा आणि बीप साऊंड येत असल्याची खात्री करा. डीसी कंपाऊंड मशीनवर टर्मिनल 1 वर 1 प्रोब आणि उर्वरित टर्मिनल्सवर एक प्रोब ठेवा. जर मल्टीमीटरने इतर कोणत्याही टर्मिनल्सला स्पर्श करताना आवाज निर्माण केला तर मल्टीमीटरच्या प्रोबला जोडलेले टर्मिनल्स त्याच सर्किटच्या जोड्या बनवतात. त्याच प्रकारे टर्मिनल्सच्या इतर 2 जोड्या ओळखा आणि जोड्या अनुक्रमे A1 आणि A2, B1 आणि B2, C1 आणि C2 म्हणून चिन्हांकित करा. आर्मॅच्युअर, सिरीज आणि शंट फील्ड वाइंडिंग्स ओळखण्यासाठी मल्टीमीटरला कमी रेंजवर रेझिस्टन्स मोडमध्ये बदला. प्रोब्स टर्मिनल्स A1 आणि A2, B1 आणि B2, C1 आणि C2 वर ठेवा. टॅब्युलेशन मध्ये रेझिस्टन्स व्हॅल्यू नोंदवा. रेझिस्टन्सचे सर्वात कमी मूल्य हे सिरीज फील्ड वाइंडिंग म्हणून ओळखले जाते आणि सर्वात कमी पेक्षा जास्त वाचणे म्हणजे आर्मॅच्युअर वळण आणि सर्वात जास्त रेझिस्टन्स व्हॅल्यू शंट फील्ड वाइंडिंग म्हणून ओळखले जाते. डीसी मशीनचे पार्ट्स ओळखा. डीसी मशीनचे नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि त्याचा अर्थ लावा. डीसी मशीनचे पार्ट्स ओळखा. प्रत्येक पार्टवर अंकासह लेबल लावा. पार्ट्सचे नाव रेकॉर्ड करा आणि प्रत्येक भागाचे स्केचेस काढा. टर्मिनल्स ओळखा आणि डीसी शंट जनरेटर जोडा. टर्मिनल्स A1 आणि A2 हे आर्मॅच्युअर टर्मिनल्स असू द्या. E1 आणि E2 हे शंट फील्ड टर्मिनल्स असू द्या. फील्ड वाइंडिंग्सला आर्मॅच्युअर टर्मिनल्स पॅरलल जोडा. शंट फील्ड वाइंडिंग E1 ला आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 ला जोडा आणि त्याचप्रमाणे E2 ला A2 ला जोडा. आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 लोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी आणि A2 लोडच्या नेगेटिव्ह टर्मिनलशी जोडा. टर्मिनल्स ओळखा आणि डीसी सिरीज जनरेटरला जोडा. फील्ड वाइंडिंग आणि आर्मॅच्युअर वाइंडिंगला सिरीजमध्ये जोडा. सिरीज फील्ड वाइंडिंग D1 ला आर्मॅच्युअर टर्मिनल्स A2 ला जोडा. आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 आणि सिरीज फील्ड टर्मिनल D2 लोडच्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह टर्मिनल्सशी अनुक्रमे जोडा. विविध डीसी कंपाऊंड जनरेटर जोडा. शंट फील्ड टर्मिनल E1 ला आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 ला जोडा. A1 ला D1 ला आणि नंतर D2 ला लोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. शंट फील्ड वाइंडिंग E2 ला आर्मॅच्युअर टर्मिनल्स A2 आणि नंतर लोडच्या नेगेटिव्ह टर्मिनलशी जोडा. लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 ला सिरीज फील्ड टर्मिनल D1 ला जोडा आणि शंट फील्ड टर्मिनल E1 ला सिरीज फील्ड टर्मिनलच्या D2 ला जोडा. नंतर E2 आणि A2 लोडचे पॉझिटिव्ह टर्मिनल E1 किंवा D2 आणि लोडचे नेगेटिव्ह टर्मिनल E2 किंवा A2 शी जोडा. शॉर्ट शंट क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि शॉर्ट शंट डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरसाठी कनेक्शन डायग्रामनुसार मशीन जोडा. डिफरन्शियल लॉंग शंट क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि लॉंग शंट डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरसाठी कनेक्शन डायग्रामनुसार मशीन जोडा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. दिलेल्या डीसी मशीनचे नेमप्लेट डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे. टेस्ट लॅम्प मेथडने डीसी मशीनच्या वाइंडिंग्सच्या टर्मिनल्सच्या जोड्या निश्चित करणे. टेस्ट लॅम्प मेथडने डीसी मशीनचे फील्ड आणि आर्मॅच्युअर टर्मिनल्स तपासणे आणि ओळखणे. डीसी मशीनचे पार्ट्स ओळखणे. विविध प्रकारचे डीसी मशीन्स जोडणे. हे विविध प्रकाराचे डीसी मशीनचे टर्मिनल, भाग आणि कनेक्शन कसे ओळखायचे यावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.